हॅलो गाईज, तर आज आम्ही चाललो आहे पुण्यातले गणपतींचं दर्शन घेण्यासाठी। तर सकाळी 8 वाजताच इथे येऊन आम्ही पोहोचलो आहे, कारण सकाळी गर्दी जरा कमी असते। तर सुरुवात आम्ही मानांच्या गणपतीपासून केली। पहिला गणपती आहे कसबा गणपती, दुसरा आहे तांबडे जोगेश्वरी गणपती, तिसरा गणपती आहे गुरुजी तालीम गणपती, चौथा गणपती आहे तुळशीबागचा महागणपती। इथलं डेकोरेशन खूप अप्रतिम होतं। पाचवा गणपती आहे केशरीवाडा। 5 मानांच्या गणपतीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो दगडूशेठ हलवाई गणपतीकडे। तर येथे त्यांनी पद्मनाभ स्वामी मंदिर केळ इथला देखावा साकारलेला होता। आतमध्ये जाऊन आम्ही गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं। नंतर आम्ही गेलो शनिवार मंडळ येथे। तर प्रत्येक वर्षी हा मंडळाचा वेगवेगळा देखावा असतो। तर यावर्षी त्यांनी अंडर वॉटर द्वारकाचा देखावा सादर केला आहे। तर या ठिकाणी खूप गर्दी असते। 50-50चे स्लॉट ते बनवतात आणि एक स्लॉट ते आतमध्ये सोडतात। आणि हे जे मंडळ आहे हे दुपारी 1 नंतर ओपन होतं। तर आतमध्ये गेल्यानंतर खूप छान वाइब्स होत्या। सगळं लाइटिंगमध्ये त्यांनी देखावा सादर केलेला आहे। इथे आल्यानंतर आपण अंडर वॉटरच आहे असं फीलिंग येत होतं। त्यानंतर आम्ही गेलो केदारनाथ मंदिराचा देखावा बघण्यासाठी। आतमध्ये जाऊन आम्ही गणपती बाप्पांचं आणि केदारनाथचं दर्शन घेतलं। त्यानंतर आम्ही बघितला म्हैसूर पॅलेसचा देखावा। हा आहे नवसाचा गणपती। इथे लोक विष मागून पाण्यामध्ये एक नाणं फेकत होते। त्यानंतर वैष्णोदेवीचं मंदिरही आम्ही बघितलं। हा आहे मंडईचा देखावा। याच्यामध्ये त्यांनी वृंदावनचा देखावा सादर केलेला आहे। आतमध्ये खूप छान वातावरण होतं। तर येथे जाऊन आम्ही 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं। हा आहे लक्ष्मी रोडचा राजा। खूप छान डेकोरेशन यांनी केलं होतं। त्यानंतर आम्ही राहिलेल्या छोट्या मंडळांचे सगळे दर्शन घेतले। त्यानंतर हत्ती गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही घरी जायला निघालो। थँक्यू गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।